Hello friends, now we are going to discuss the relation between the principal specific heat and the molar specific heat. Now we know that Cp is the molar specific heat at constant pressure, Cv is the molar specific heat at constant volume, Sp is the principal specific heat at constant pressure, and SV is principal specific heat at constant volume. Of course, in some books, this may be written as small c and p, and here also small c and v. This is capital C and this is small c. But in this board book, they have written SP. So we will be using these symbols. Now, Cp, that is the specific heat or the molar specific heat at constant pressure, that is equal to m0. m0 is mass of 1 mole of gas into Sp. कारण हे युनिट मास साठी आहे आणि हे युनिट मास साठी आहे का नाही, तर हे 1 मोल साठी आहे. और Cv, that is molar specific heat at constant volume, is equal to the mass of 1 mole of gas into the principal specific heat at constant volume. So these are the two relations. Now we know we have taken inside, we have discussed about the Mayer's relation. So we have Cp minus Cv is R. Now आपण या Cp च्या ऐवजी आपण हा फॉर्म्युला टाकू आणि या Cv च्या ऐवजी आपण हा फॉर्म्युला टाकू. So m0sp minus m0sv, this is equal to R. So m0 ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं, sp minus sv is equal to R. So आता जसं इथे आपण मेयर रिलेशन मध्ये Cp minus Cv equal to R फाइंड केलं होतं, the difference between the molar specific heats at constant pressure and at constant volume, तसं इथे difference between the principal specific heat at constant pressure and at constant volume हे किती मिळालेलं आहे, तर R upon m0, where R is the universal gas constant and m0 is the mass of 1 mole of gas. हे रिलेशन मिळालेलं आहे. पण हे जर आपल्याला कॅलरीज मध्ये म्हणजेच युनिट्स ऑफ हीट मध्ये घ्यायचं असेल तर आपल्याला मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट कन्सिडर करावा लागतो. सो दॅट इज J. So Sp minus Sv is R upon m0 J. Next, we are going to discuss about the ratio of the specific heat. For initially आपण फक्त एक मोनोएटॉमिक गॅस घेणार आहे. एक असा गॅस की ज्याला सिंगल ॲटम आहे, मोनोएटॉमिक आहे जो. तर असा एक मोनोएटॉमिक गॅस आपण एका कंटेनर मध्ये घेतलेला आहे. त्याचं टेम्परेचर आहे T, जे कॉन्स्टंट आहे. जो गॅस हा 1 मोल आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा 1 मोल ऑफ गॅस आपण घेतो, कोणत्याही गॅसचा जेव्हा आपण 1 मोल घेतो तेव्हा त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात. म्हणजे 6.023 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स 1 मोल मध्ये असतात कोणत्याही गॅसच्या. नाव आपल्याला माहिती आहे की गॅस कसा आहे, मोनोएटॉमिक, म्हणजे त्याला सिंगल ॲटम आहे. मग आणि तर त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. तो या स्पेसमध्ये तो कसाही मूव्ह होऊ शकतो इन द स्पेस. म्हणून त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहे, तर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. कारण तो स्पेसमध्ये मूव्ह होतो आहे, तो सिंगल लाईनमध्ये किंवा एका प्लेनमध्ये मूव्ह होत नाहीये. म्हणून त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत त्या मोनोएटॉमिक गॅसला. along the x, y and the z axis. हे माहिती आहे की द इंटरनल एनर्जी पर ॲटम पर डिग्री ऑफ फ्रीडम, म्हणजे हा जो मोनोएटॉमिक गॅस आहे त्याचा जो पर ॲटम आहे त्याचा जो प्रत्येक डिग्री आहे फ्रीडमचा, पर डिग्री ऑफ फ्रीडम, त्याची इंटरनल एनर्जी किती आहे पर डिग्री ऑफ फ्रीडम, इट इज हाफ kBT, वेर K इज बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट अँड T इज द टेम्परेचर. सो ही त्याची इंटरनल एनर्जी आहे एका डिग्री ऑफ फ्रीडमची. पण तो स्पेसमध्ये मूव्ह होतो आहे म्हणून देर आर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणून त्याची इंटरनल एनर्जी त्या मोनोएटॉमिक गॅसची, बिकॉज इट हॅज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, किती येणार, 3 इंटू 1/2 kBT, दॅट इज 3/2 kBT एवढी त्याची इंटरनल एनर्जी असणार आहे. नाव आपण किती मोल घेतलेला आहे याच्यामध्ये 1 मोल, म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर इतके मॉलिक्युल्स घेतलेले आहेत. एनर्जी, द इंटरनल एनर्जी फॉर 1 मोल ऑफ मोनोएटॉमिक गॅस is E equal to 3/2 Na kBT. कारण 3/2 kBT ही इंटरनल एनर्जी 1 ॲटम, कारण मोनोएटॉमिक गॅस आहे म्हणून तर 1 ॲटमची आहे. म्हणून
आता आपण किती ॲटम्स घेतलेले आहेत, आपण 1 मोल ऑफ गॅस घेतलेले आहेत, म्हणून आपल्या याच्यात किती ॲटम्स येणार आहेत, तर Na अव्होगॅड्रोज नंबर इतके ॲटम्स असणार आहेत त्याच्यामध्ये. सो इथे Na Kb 3/2 Na Kbt येणार आहे, याला मल्टिप्लाइड बाय Na करावं लागणार आहे. Now we know that the molar specific heat at constant volume, that is Cv, is equal to dE by dt. हे आपण आधी डिस्कस केलेले आहे. So dE, that is the internal energy, Cv dt. Now, since Cv is dE by dt, that is ddt of dE. आता internal energy किती आहे, 3/2 ddt of E, that is 3/2 Na Kbt. मग ही आपण व्हॅल्यू इथे पुट केली. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट जेव्हा आपण याचं डिफरन्सिएशन करणार आहे विथ रिस्पेक्ट टू द टेम्परेचर dt. सो हे 3/2 कॉन्स्टंट आहे, Na कॉन्स्टंट आहे, Kb कॉन्स्टंट आहे, बोझमन्स कॉन्स्टंट आहे, Na अव्होगॅड्रोज नंबर कॉन्स्टंट आहेत, नंबर ऑफ मॉलिक्यूल, नंबर ऑफ ॲटम्स. सो बट Na Kb काय आहे, दॅट इज इक्वल टू R. म्हणून इथे काय लिहिलं, 3/2 R. ह्याला आपण इक्वेशन 1 दिलं. सो Cv म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ अ मोनोॲटॉमिक गॅस इज 3/2 R, where R is the universal gas constant. Now Cp is, आपल्याला माहिती आहे, according to the Mayer's relation, Cp minus Cv is R. So Cp is Cv plus R. So Cp is Cv plus R, that is 3/2 R plus R, that is 5/2 R. So this is equation 2. So now gamma is Cp upon Cv. We know that is the ratio of the two specific heat. So gamma is Cp upon Cv. मग इथे आपण 5 so gamma is 5/2 R upon 3/2 R. R आपण cancel केले, so that is equal to 5/3. The ratio of the specific heat of the monoatomic gas is gamma equal to 5/3. Next is the ratio of specific heat for a diatomic gas. Diatomic gas आपण कसा घेतलेला आहे, तर ऑक्सिजन, नायट्रोजन याच्यासारखा, ज्याच्यामध्ये त्या मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम्स आहेत, असा हा डायटॉमिक गॅस आपण कन्सिडर केलेला आहे, ज्याचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे आणि जो 1 मोल ऑफ गॅस आपण त्या कंटेनरमध्ये आपण घेतलेला आहे. सो इट हॅज Na नंबर ऑफ अव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. नाउ ईच मॉलिक्यूल, प्रत्येक मॉलिक्यूल, आता इथे हा एक मॉलिक्यूल, हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे, असा एक मॉलिक्यूल तयार झालेला आहे, कारण तो डायटॉमिक गॅस आहे म्हणून. नाउ ईच मॉलिक्यूल हॅज, आता किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, तर त्याला प्रत्येक मॉलिक्यूल हा असा स्पेसमध्ये कसाही मूव्ह होऊ शकतो, म्हणून त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम येणारच आहे. सो 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. आणि हे जे असे मॉलिक्यूल्स आहेत, तर हे अशा पद्धतीने रोटेट होऊ शकतात. त्याला रोटेशनल मोशन पण असणार आहे त्या मॉलिक्यूल्सला, बिकॉज त्याच्यामध्ये 2 ॲटम्स आहेत, एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम्स आहेत, म्हणून आता त्याचे जे डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत ते रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम पण येणार आहेत, आणि ते किती येणार आहेत, तर 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल इज ड्यू टू, इंटरनल एनर्जी जी त्या मॉलिक्यूलला आहे ती कशामुळे आहे, तर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. सो दॅट इज इक्वल टू 3. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती इंटरनल एनर्जी असते, तर हाफ Kbt. K इज बोझमन्स कॉन्स्टंट अँड T इज टेम्परेचर. मग आता इथे 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणून 3 इंटू हाफ Kbt, आणि 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणून 2 इंटू हाफ Kbt. म्हणजे हे किती मिळालं, 5/2 Kbt. दिस इज द इंटरनल एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल. पण फक्त 1 मॉलिक्यूल आहे का, तर नाही. आपण किती मॉलिक्यूल्स घेतलेले आहेत, तर अव्होगॅड्रोज नंबर इतके मॉलिक्यूल घेतलेत, म्हणजे Na मॉलिक्यूल्स आपण कन्सिडर केलेले आहेत. सो इंटरनल एनर्जी फॉर 1 मोल ऑफ द डायटॉमिक गॅस किती येणार आहे, 5/2 Kbt इंटू Na. सो this is the internal energy for 1 mole of diatomic gas. हे सगळे फॉर्म्युलीज जे आहेत ते you should be remembering. Now, molar specific heat at constant volume, Cv, आपण याच्या आधी डिफाइन केलेला आहे. Cv is equal to dE by dt. So
dE, that is the internal energy, is equal to the CV dt. So CV is dE by dt, that is ddt of E, that is 5 by 2 Na kBt. Now we know that 5 by 2 is constant, Na is constant, Kb is constant. मग याचं डिफरन्सिएशन केल्यानंतर आपल्याला माहिती आहे, with the help of the rules of differentiation in the mathematics, as you all know, आपण 11th मध्ये पण हे रूल्स डिस्कस केलेले आहेत. सो that is 5 by 2 NaKb, that is याचं differentiation काय आलं, 5 by 2 NaKb, but NaKb is the R, that is the universal gas constant, म्हणून आपण लिहिलं 5 by 2R, याला आपण equation 1 दिलं. Then the Cp is Cv plus R, we know. So Cv किती आहे, 5 by 2R plus R, that is 7 by 2R. This is the equation number 2. तर हे Cp we have found, Cv we have found. Now we want to find the ratio of the two molar specific heat of the diatomic gas. So gamma is Cp upon Cv, that is 7 by 2R upon 5 by 2R. So both R we cancel. So we get 7 by 5. Ratio of the molar specific heat of the diatomic gas is 7 by 5. The next is the ratio of the specific heat for diatomic gas, but this time the diatomic gas is such that the molecules are non-rigid vibrating molecule. अशा प्रकारचा non-rigid vibrating molecule असलेला diatomic gas आपण डिस्कस करतो आहे, and तो आपण या कंटेनरमध्ये घेतलेला आहे. त्याचा टेम्परेचर हे कॉन्स्टंट आहे आणि तो आपण 1 मोल घेतलेला आहे, म्हणून ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे मॉलिक्युल्स त्या कंटेनरमध्ये आहेत. नाव प्रत्येक मॉलिक्यूल जो आहे त्या नॉन रिजिड असा डायटॉमिक गॅसचे जो प्रत्येक मॉलिक्यूल आहे त्याला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, तर तो स्पेसमध्ये ते मॉलिक्युल्स किती मूव्ह होऊ शकतात. हेन्स इट हॅज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ड्यू टू द ट्रान्सलेशनल मोशन. स्ट्रेट लाईन मोशन जी आहे जो स्पेसमध्ये ती मूव्ह होऊ शकते. So 3 degrees of freedom due to the translational motion. आता because the molecules are, there are 2 molecules, 2 molecules आहेत, फक्त ते नॉन रिजिड आहेत, ते वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, वेगवेगळ्या ॲटम्स पासून तयार झालेले मॉलिक्यूल आहे. सो त्यांना रोटेशनल मोशन पण असणार आहे नॅचरली. सो रोटेशनल मोशन आहे म्हणून रोटेशनल मोशनचे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. सो 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम ड्यू टू रोटेशनल मोशन. आणि कारण काय, ते मॉलिक्यूल हे वेगवेगळ्या ॲटम्स पासूनचे पण आहेत, हेन्स इट हॅज 1 मोर टाइप ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम, दॅट इज द व्हायब्रेशनल, दॅट इज द डिग्रीज ऑफ फ्रीडम ड्यू टू द व्हायब्रेशनल मोशन. ते व्हायब्रेट पण करतायत. सो 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम ड्यू टू द व्हायब्रेशनल मोशन. हेन्स we have the internal energy per molecule. आता एका मॉलिक्यूल कडे इंटरनल एनर्जी किती आहे, कसं कॅल्क्युलेट करणार, त्याच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम वरून कॅल्क्युलेट करणार. म्हणजे प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती एनर्जी, किती इंटरनल एनर्जी असते, तर अकॉर्डिंग टू द इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, जो लॉ आपण डिस्कस केलेला नाहीये, बट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, half kBt is the energy due to each degree of freedom. म्हणून मग इथे 3 into half kBt, इथे 2 degrees of freedom आहे due to rotational motion, म्हणून 2 into half kBt. इथे 2 degrees of freedom आहे due to the vibrational motion, म्हणून 2 into half kBt. So हे translational motion साठी, this is for rotational motion and this is for the vibrational motion. So 3 plus 2 plus 2, that is 7 by 2 kBt. This is the इंटरनल एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल. पण असं एकच मॉलिक्यूल आहे का आपल्या गॅसमध्ये? नाही. ॲव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत, कारण आपण 1 मोल ऑफ गॅस कन्सिडर केलेला आहे. सो इंटरनल एनर्जी फॉर 1 मोल ऑफ द डायटॉमिक गॅस विच इज हॅव्हिंग नॉन रिजिड मॉलिक्यूल्स. सो इट इज 7 by 2 Na आपण फॅक्टर घेतला आहे बिकॉज इट इज द ॲव्होगॅड्रोज नंबर इंटू kBt. नाव द मोलर स्पेसिफिक हीट of at constant volume Cv is dE by dt, or dE is Cv dt. So Cv is ddt of E, that is the internal energy. So ddt of E,
that is 7 by 2 NaKBT. That is 7 by 2 NaKBT. So CV into 7, याचा आपण डिफरन्सिएशन केल्यानंतर आपल्याला मिळतंय 7 by 2 NaKB. That is 7 NaKB काय आहे? NaKB काय आहे? R. So 7 by 2 R, याला आपण इक्वेशन 1 दिलं. त्याच्यानंतर CP. CP is, we know that the molar specific heat at constant pressure is CP is CV plus R according to the Mayer's relation. So 7 by 2 R plus R, that is 9 by 2 R. So the ratio of the two molar specific heat, that is gamma, is Cp upon Cv is 9 by 2 upon 9 by 2 R upon 7 by 2 R. So R we cancel, we get 9 by 7, and 2 also cancel, we get 9 by 7. So this is the ratio of the specific heat of a diatomic gas which are having non-rigid vibrating molecules. The next we are going to discuss the ratio of the specific heat for the polyatomic gas molecules. Polyatomic gas म्हणजे कसं आहे? पॉलीचा अर्थ आहे मेनी, मोनो, डाय, ट्राय. सो मोनो ॲटॉमिक घेतलंय आपण. डायॲटॉमिक म्हणजे ज्याच्यामध्ये दोनच मॉलिक्युल्स आहेत, जे मॉलिक्युल्स एक मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल असे दोन मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे जे लिनियर आहेत, एका स्ट्रेट लाईन मध्ये ते दोन्ही मॉलिक्युल्स असणार आहेत. सो आणि त्याच्या पुढचे जे कोणते आहेत, जितके ॲटम्स आहेत, म्हणजे आता जसं आता NH3 3 ॲटम असलेला गॅस जो आहे अमोनिया NH3. सो दिस इज अ पॉलीॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. सो ह्याच्या पुढचे डायॲटॉमिकच्या पुढचे सगळे पॉलीॲटॉमिक गॅस मॉलिक्युल्स आहेत. मग आता हे पॉलीॲटॉमिक गॅस आपण या कंटेनरमध्ये घेतलेला आहे, त्याचा टेम्परेचर आहे कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलेला आहे, आणि तो 1 मोल ऑफ गॅस घेतलेला आपण आहे. त्याच्यामध्ये ॲव्होगॅड्रोज नंबर इतके मॉलिक्युल्स आहेत. नाव प्रत्येक मॉलिक्यूलला किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे? तर ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. ड्यू टू रोटेशनल मोशन, आता हा जो गॅस आहे त्याचे मॉलिक्युल्स म्हणजे एक मॉलिक्यूल त्याच्या सेम लाईनमध्ये दुसरा मॉलिक्यूल नाहीये. डायॲटॉमिकमध्ये हे शक्य होतं, बट इन पॉलीॲटॉमिक गॅसमध्ये सेम लाईनमध्ये दुसरा मॉलिक्यूल असू शकत नाही. 3 वेगवेगळे मॉलिक्युल्स वेगवेगळ्या लाईन्सवर असणार आहेत. ओके, सो फॉर सच गॅस, पॉलीॲटॉमिक गॅस, इन द डायॲटॉमिक गॅस आपण 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतलं होतं फॉर रोटेशनल मोशन. इथे आपण 2 हा फॅक्टर घेतला होता. फॉर द पॉलीॲटॉमिक गॅस आपल्याला 3 हा फॅक्टर कन्सिडर करावा लागतो आहे. सो 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ड्यू टू द रोटेशनल मोशन अँड F डिग्रीज ऑफ फ्रीडम ड्यू टू द व्हायब्रेशनल मोशन. पण F मध्ये सुद्धा त्याला इंटू 2 कन्सिडर करावा लागणार आहे फॅक्टर, म्हणजे 2F एवढे डिग्रीज ऑफ फ्रीडम ड्यू टू द व्हायब्रेशनल मोशन. कारण ते व्हायब्रेट होणारे मॉलिक्युल्स ते वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये ते व्हायब्रेट होणार आहे. सो वी हॅव टू कन्सिडर दिस. नाव दिस इज ड्यू टू द ट्रान्सलेशनल मोशन. प्रत्येका ड्यू टू एव्हरी डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला माहिती आहे की ड्यू टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी आपल्याला किती इंटरनल एनर्जी असते त्या मॉलिक्यूलची. ड्यू टू एव्हरी डिग्री ऑफ फ्रीडम हाफ ऑफ KBT. मग आता ड्यू टू द ट्रान्सलेशनल मोशनसाठी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणजे 3 इंटू हाफ KBT. रोटेशनल मोशनसाठी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणजे 3 इंटू हाफ KBT. आणि व्हायब्रेशनल मोशनमध्ये F त्याचे मोड्स ऑफ व्हायब्रेशन आहे इंटू, म्हणून मग F इंटू 2 इंटू हाफ ऑफ KBT. दिस इज ड्यू टू द व्हायब्रेशनल मोशन. सो 3 by 2 KBT प्लस 3 by 2 KBT प्लस F, इथे 2 कॅन्सल झाला, सो F KBT. सो इथे 6 by 2 plus F KBT. So 3 plus F KBT is the internal energy per molecule for a polyatomic gas. Now, the internal energy for 1 mole of polyatomic gas is 3 plus F KBT into Na. कारण Na एवढे molecules आहेत, एका moleculeचं इतकं, म्हणून Na moleculesचं इतकं. Now, molar specific heat at constant volume, that is CV, is equal to dE by dt. That we know. We have studied. So dE is equal to CV dt, or CV is equal to dE by dt, that is equal to ddt of, आपण याचा differentiation with respect to temperature. So 3 plus F NaKBT. So याचा differentiation according to the differential calculus किती मिळालंय? CV is equal to 3 plus F KB Na.
but KBNA is R. So 3 plus F R. So this is CV, that is the molar specific heat of the polyatomic gas is 3 plus F R. The molar specific heat, this is the molar specific heat of the polyatomic gas at constant volume. The molar specific heat of the polyatomic gas at constant pressure is CV plus R. That is 3 plus F R हे लिहिलं आहे आणि plus R. According to the Mayer's relation, we know that Cp minus Cv is equal to R. That is the difference between the molar specific heat at constant pressure and the molar specific heat at constant volume is R. So Cp is Cv plus R. So 3 plus F R plus R, that is 4 plus F. इथे हा R add झाला, so 4 plus F R आलं. So gamma, that is the ratio of the two specific heats, that is the two molar specific heat, that is specific heat, molar specific heat at constant pressure upon the molar specific heat at constant volume is 4 plus F into R upon 3 plus F into R. The R we cancel, so we get 4 plus F upon 3 plus F is the ratio of the specific heat of the polyatomic gas. Thank you.